नमस्कार। डॉक्टर कीर्तिज हिंदी की दुनिया इस चॅनल पर आपका स्वागत है। या चॅनलवर तुम्हाला फक्त हिंदीच नव्हे तर मराठीचे सुद्धा व्हिडिओ मिळतील। आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 3 यातला दुसरा अध्याय सिंह आणि कोल्हा हा बघणार आहोत। ह्याची व्याख्या आणि पुन्हा त्या व्याख्यानंतर त्याचे प्रश्नोत्तर तरी किती होतात ते पण आपण बघणार आहोत। तर या आपण सुरू करूया। काल आपण झोका हा अध्याय बघितलेला, आज आपण बघूया सिंह आणि कोल्हा। तर मुलांनो, सिंह म्हणजे काय? तर सिंह म्हणजे लायन। हे बघा, इथे तुम्हाला हा लायन दिसतोय का? हा आहे लायन। आणि कोल्हा, कोल्हा म्हणजे काय? तर फॉक्स है ना। कोल्हा म्हणजे फॉक्स। ही बघा इथे फॉक्स बसलेली आहे है ना। असं तर ही जी कहाणी आहे ती कुणाची आहे? सिंह आणि कोल्ह्याची। ठीक आहे, आपण चला या सुरू करूया याला। आता ह्याच्यामध्ये आपण बघतो, एक होते जंगल। जंगल म्हणजे काय? तर जंगल म्हणजे हे तुम्हाला पाठीमागे दिसतात ना खूप सारी झाडं। ही सगळी झाडं इथे हे सगळं दिसतंय की नाही, हे जंगल आहे खूप मोठं। इकडे बघा, खाली पण तुम्हाला जंगल दाखवलेलं, हे पण सगळं जंगल आहे। इथे खूप झाडं असतात, खूप हिरवाई असते आणि सगळीकडे जिकडे बघाल तिकडे फक्त झाडं, जनावरं, पक्षी असं सगळं आपल्याला बघायला मिळतं आहे ना। हे बघा, हे पण इथे पण सगळं काय आहे? तर जंगलच आहे। त्याला आपण जंगल म्हणतो। जिथे खूप अतिशय झाडं असतात त्याला आपण जंगल म्हणतो। ठीक आहे, तर ही एक गोष्ट आहे कोल्ह्याची आणि सिंहाची। तर सिंह जे आहे तो कोण आहे? जंगलातला तो राजा आहे ना। सर्व जितके पण प्राणी असतात त्यापेक्षा सर्वात जास्त ताकदवर तो आहे। तर एक वेळ काय झालं, आता इथे बघा, एक होते जंगल म्हणजे एक जंगल होते, फॉरेस्ट होते। जंगल म्हणजे फॉरेस्ट आहे की नाही। तिथे होता सिंह। तिथे एक सिंह राहायचा। तो पडला आजारी। आजारी म्हणजे काय? इल पडला तो। तुम्हाला कसा कधीतरी ताप येतो, सर्दी खोकला होतो, तसाच सिंहाला सुद्धा ताप आलेला। तो आजारी पडला, त्याला काहीतरी झालं। कोल्हा आला त्याला भेटायला। आणि फॉक्स म्हणजे आता तो लायन जो आहे तो जंगलाचा राजा। मग त्याला भेटायला सगळेजण येतात जेव्हा तो आजारी पडतो। तर एक वेळ त्याला भेटायला कोण आला? कोल्हा आला। कोल्हा म्हणजे फॉक्स। फॉक्स लायनला भेटायला आलेला म्हणजे त्याची तब्येत विचारायला आहे ना। मग सिंह काय म्हणाला? सिंह म्हणाला, मला भूक लागली, मी आजारी आहे। म्हणजे आपण आजारी असलो की उठता बसता येत नाही आहे ना, सगळं ताप आलेलं असलं की आपण झोपून राहतो। तसाच लायनसुद्धा, त्याला ताप आलेला ना, मग तो काही करू शकत नव्हता, मग तो असा झोपून होता। मग त्याला भूक लागली होती। त्याने कोल्ह्याला सांगितलं की मला भूक लागली आहे आणि मी आजारी आहे, म्हणजे मला ताप आलेला आहे, मी बिमार आहे। तू इथे जवळच शिकार शोध। म्हणजे त्याने सांगितलं की बाबा तू माझ्यासाठी एखादा शिकार घेऊन ये। शिकार म्हणजे हंट करायचं, म्हणजे कुठल्या तरी दुसऱ्या जनावराला पकडून आणायचं। तर सिंह काय खातो? जनावरांचे मांस खातो आहे ना। तर ते मांस खायला त्याने सांगितलेलं की मला कोणतरी पकडून आण, असं सांगितलं फॉक्सला। आणि त्याला हे पण सांगितलं की तू ना इथे जवळपासच कुठेतरी, म्हणजे माझ्या आजूबाजूलाच कुठलं तरी धरून आण। शोध म्हणजे सर्च कर आहे ना। लगेच निघतो कोल्हा म्हणाला। कोल्ह्याने म्हटलं की हो ठीक आहे, मी लगेच निघतो, म्हणजे आत्ता बस निघालोच असं। तो आइए अब इसका हिंदी में अर्थ समझ लेते। एक जंगल था, तिथे होता सिंह। वहाँ एक सिंह था, लायन। तो पडला आजारी, वो बीमार पड़ गया। कोल्हा आला त्याला भेटायला। तब फॉक्स उसको मिलने के लिए आया। सिंह म्हणाला, मला भूक लागली, मी आजारी आहे। सिंह बोला, यानी लायन बोला की मुझे भूक लगी है, मैं बीमार हूँ, तू इथे जवळ शिकार शोध। तू यहीं आसपास शिकार ढूंढ। लगेच निघतो, कोल्हा म्हणाला। फॉक्स बोला की हाँ ठीक है, मैं तुरंत निकलता हूँ। आगे देखते हैं। कोल्हा मनाशी म्हणाला, वाह, चांगली शिकार आहे। आता बघा, जसं लायननी सांगितलं की नाही तू इथे जवळपासच जे आहे शिकार शोध, तर मग ना कोल्हा इथे आलेला जंगलामध्ये जवळपासच, म्हणजे इकडेच बाजूला कुठेतरी सिंह बसलेला असेल, हा इथे आला। ह्याने बघितलं की अरे वा, मस्त शिकार, हे बघा इतके सारे इथे कोण दिसतं तुम्हाला? मेंढी, शीप
आहे ना, याला आपण काय म्हणतो, शीप. तर त्याला दिसल्या, बोलला अरे वा, चांगली शिकार आहे, म्हणजे मस्त आहे. मी याच्यातलं एखाद्याला धरलं आणि सिंहाकडे घेऊन गेलो तर तो खूप आनंदी होईल, प्रसन्न होणार आहे की नाही. म्हणून बघा इथे ही जी फॉक्स आहे की नाही, हिची लार टपकते, जीभ बघ बाहेर आहे है ना. तर मग त्याला वाटतं की आपण ह्यापैकी इतक्या साऱ्या मेंढ्यांपैकी एखादी मेंढी जी आहे ती पकडून घेऊन जाऊ. तर कोल्हा मनाशी म्हणाला, वा, चांगली शिकार आहे, एक मेंढी पकडू म्हणजे एक शीप पकडू, सिंहाकडे घेऊन जाऊ. सिंह काय करेल? कोल्हा हळूहळू मेंढीजवळ जाऊ लागला आणि म्हणून त्या शीपला पकडायला म्हणून कोल्हा म्हणजे फॉक्स हळूहळू त्या मेंढीजवळ जाऊ लागला. तुम्ही कधी बघितलं आहे का, एखाद्या वेळेला उंदीर बसलेला असतो तेव्हा मनीमाऊ जी असते ती काय करते, हळूहळू अगदी शांतपणे त्या उंदराकडे जाते, है की नाही. तर आणि उंदराला पत्ता पण लागत नाही की मांजर आपल्या पाठी लागलेली आहे म्हणून. तर तसाच इथे फॉक्स बसलेला आणि त्या मेंढीला शीपला पकडायला अगदी त्याच्या तोंडातनं पाणी गळत होतं. त्याला इतकं म्हणजे कधी कधी ह्या शीपला पकडू आणि लायनकडे घेऊन जाऊ असं झालं होतं. कोल्हा हळूहळू मेंढीजवळ जाऊ लागला. कोल्हा आता एकदम आरामशीर हळूहळू त्या मेंढीजवळ जायला लागला. कुत्रा दुरून हे पाहत होता, पण तिथे एक कुत्रा होता, म्हणजे डॉग होता. हे बघा इथे डॉग आहे की नाही, हा इथे आहे. हा ह्या कोल्ह्याला म्हणजे फॉक्सला बघतोय की ही फॉक्स जी आहे हळूहळू हळू ह्या शीपकडे चालली आहे. तर मग आता आपण हिंदीमध्ये बघूया. कोल्हा मनाशी म्हणाला, कोल्हा अपने मन में बोला, वाह, अरे वाह, क्या बात है, चांगली शिकार है, कितनी बढ़िया शिकार है, एक मेंढी पकड़ूं, एक मेंढी में पकड़ लूँगा, शीप पकड़ लूँगा, सिंहाकडे घेऊन जाऊ और उसको लायन के पास लेकर जाऊँगा. कोल्हा हळू हळू मेंढीजवळ जाऊ लागला. अब फॉक्स जो है धीरे धीरे उस शीप की तरफ जाने लगी. कुत्रा दुरून हे पाहत होता. जो कुत्ता है वह दूर से इस बात को देख रहा था. अब देखो यहाँ पे ये कुत्ता है ना, ये दूर से इस बात को जो है देख रहा था. अब आगे देखते हैं कि कहानी में क्या होता है. अब आगे देखो. कुत्रा कोल्ह्याच्या मागे धावला. कोल्हा वेगाने पळून गेला. अब कुत्ते ने देखा कि ये तो शीप को पकड़ने के लिए आया हुआ है, इसलिए वो कुत्ता जो है, ये डॉगी देखो यहाँ पे दिख रहा है ना, ये इस शीप के पीछे इस फॉक्स के पीछे जो है भागने लगा. अब फॉक्स जो है डर गई और वेगाने तिथून ती पळून गेले. म्हणजे वो वेगाने म्हणजे स्पीडली वो वहाँ से बहुत फास्ट जो है वो वहाँ से भाग गई. क्यों? क्योंकि कुत्ता उसके पीछे पड़ा हुआ था. आगे देखते हैं. हाँ, अब देखो, जब भी वो कुत्ता पीछे लगा तो फॉक्स जो है एकदम तेजी से भागती हुई इधर चली आई. अभी यहाँ पे बैठी है वो, है ना, अभी इधर बैठी है. देखो, ये यहाँ पे बैठी है फॉक्स. और क्या हुआ, कोल्हा मनाशीच म्हणाला. वो जो कोल्हा है ना, फॉक्स जो मन में बोलने लगा, क्या बोलने लगा, सुटलो बुआ एकदाचा, चला आता सिंहाकडे जाऊ. उसको लगा कुत्ते से अच्छा पीछा छूट गया मेरा, अब चलो मैं सिंह के पास, लायन के पास जाता हूँ. सिंह म्हणाला, काय रे, काय झालं, कुठे आहे शिकार. अब ये जो है उस लायन के पास में पहुँच गया. तो लायन ने बोला कि क्यों, क्या हुआ, शिकार कहाँ है, मैंने तुझे शिकार के लिए भेजा था ना, कि यहीं आसपास से कहीं से पकड़ के लिया, वो कहाँ है ना, कुठे आहे तो शिकार, असं. तर कोल्हा म्हणाला, याने वो जो फॉक्स आहे वो क्या बोला, शिकार दिसली, मी पकडायचा प्रयत्न केला, तेवढ्यात कुत्रा माझ्यावर धावून आला. अब जो ये फॉक्स है ना, उसने सही सही बात बता दी. बोलने लगा, मुझे शिकार तो दिखा था, बहुत सारी शिप दिखी थी मुझे, मैंने उनको पकड़ने की कोशिश भी की, प्रयत्न मतलब कोशिश उनको पकड़ने की, पर उतने में ही, तेवढ्यात यानी उतने में ही क्या हुआ, कुत्रा माझ्यावर धावून आला. वो जो डॉगी वहाँ पे एक कोई था छुपा हुआ, वो मेरे ऊपर भाग कर आया, म्हणून मी परत आलो, इसलिए मैं वापस आ गया, आता जातो. और वो सिंह को बोला कि अच्छा तो ठीक है, मैं फिर से जाता हूँ, अब दूसरी शिकार शोध दो, मतलब मैं अब दूसरा शिकार ढूंढता हूँ, ऐसा बोलने लगा उसको.
आता पुढे काय झाले असेल ते तुम्ही सांगा। अब यहाँ पे हमको बोले हैं कि आगे क्या हुआ होगा कहानी में, ये ज़रा हमको बताइए। तो हम यहाँ पे देखेंगे कि आगे क्या हुआ होगा। अब हम यहाँ पे कहानी बना सकते हैं, है ना, और कहानी बना के बता सकते हैं की भाई पुढे असे झाले असेल, यानी आगे ऐसा हुआ होगा की सिंहाने विचार केला, यानी सिंह जो लायन है उसने विचार किया होगा। क्या विचार किया होगा? कोल्ह्यावर अवलंबून राहण्यात काही अर्थ नहीं। भाई इस फॉक्स के ऊपर जो है डिपेंड रहने से तो कोई मतलब नहीं है। अवलंबून यानी निर्भर रहना, डिपेंड रहना, है ना, इसके सहारे रहना, इसमें तो कोई फ़ायदा नहीं, कोई अर्थ नहीं है। अनायासे कोल्हा आलेला आहे। अब यहाँ पे उसने सोचा होगा अब वैसे भी ये जो फॉक्स है ये यहाँ पे अनायास ही आई हुई है, यानी बिना किसी कोशिश के, मैं तो इसको पकड़ने गया नहीं था, ये यहाँ पे आई हुई है, तो त्याचीच आपण शिकार करूया। तो फिर अपन इसी की जो है शिकार कर लेते, इसको ही खा लेते हैं, है ना। मग त्याने कोल्ह्यावर झडप घातली और फिर उसने कोल्हे के ऊपर जो है झड़प डाली और त्याला मारून अपनी भूख भागवली और उसको मारकर अपनी भूख जो है वह मिटा ली। तो विद्यार्थियों, इस तरीके से हम इस कहानी को बनाएंगे। अब यहाँ पे आगे जो कहानी है उसको इस तरीके से आप लिख सकते हैं कि सिंहाने विचार केला, है ना। सिंहाने विचार केला, काय विचार केला की कोल्ह्यावर, क्या विचार किया उसने, कोल्ह्यावर अवलंबून राहण्यात होय, है ना, राहण्यात काही अर्थ नाही। अनायासे कोल्हा आलेला आहे। त्याचीच आपण शिकार करूया, त्याचीच आपण शिकार करूया, है ना, असा विचार त्याने केला। मग त्याने कोल्ह्यावर झडप घातली आणि मग त्याने काय केलं, मग त्याने कोल्ह्यावर झडप घातली। ठीक आहे, इथपर्यंत तुम्ही लिहिलं की याच्या पुढे असं लिहायचं, व त्याला मारून, म्हणजे उसको मार के क्या किया, आपली भूक त्याला मारून आपली भूक भागवली, है ना। तो विद्यार्थियों, अब आपको ये अच्छे से समझ में आ गया होगा कि कहानी हम आगे कैसे बना सकते हैं। और भी कुछ कहानी बना सकते हैं, जैसे आप बोल सकते हो कि कोल्हा जो है फिर से जब शिकार पे गया तो इस बार उसको एक लोमड़ी अकेली वहाँ मिल गई, वो उसको पकड़कर शेर के पास ले आया। शेर जो है फॉक्स की जो ईमानदारी है उसके ऊपर बड़ा खुश हुआ, है ना। बस इतना करके आप उसको लिख सकते हो। तो विद्यार्थियों, आपको ये कैसा लगा पूरा वीडियो, मुझे कमेंट बॉक्स में लिखकर ज़रूर से बताइएगा। मिलती हूँ आपसे इसी लेसन के क्वेश्चन आंसर लेकर, तब तक के लिए धन्यवाद, नमस्ते।